तुम्ही बघू शकता मी एकटाच आहे, आजूबाजूला कुणीच नाही. म्हणजे मी एकटाच आलेलो आहे असंच ॲडव्हेंचर म्हणून. म्हणलो चला आता जावं डोंगरात आणि थोडंसं चालू आहे. मित्रांनो, मी आता उभा आहे 10x10 कंटेनर ऑफिसमध्ये. तुम्हाला दाखवतो आता हे 10x10 ऑफिस कसे आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेबल वगैरे आणि खुर्च्या आपण अशा या ठिकाणी ठेवू शकतो. आणि वरती ड्रॉवर वगैरे दिलेले आहेत त्यांनी. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सकाळचे 11:15 झालेत आणि आता आम्ही सगळेजण आलेलो एकत्र. अनिकेतजी सोबत आहे, सागर दादा आहे. आणि आता काय असं काय प्लॅन नाही अजून. गाडीत बसलोय आणि गाडी चाललेली आता आमच्या पुण्याच्या दिशेने. दुपारच्या 1 वाजल्यात आणि पुण्यात आलेलो आहे मी, चिखली तळवडे या ठिकाणी. आता तुम्हाला दाखवतो तिथे सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे, कंपन्या वगैरे तुम्ही बघू शकता. इंडस्ट्रियल शेड आहेत आणि बरेचसे असे छोटे मोठे कंपन्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आम्ही आलेलो आहे हे असे रेडीमेड कंटेनर ऑफिसेस बघायला. तुम्हाला दाखवतो आता हे एक ऑफिस आहे. ऍक्च्युली काय, या ऑफिसची साईज आहे 10x15. तुम्ही बघू शकता इथं टॉयलेट बाथरूम वगैरे केलेले आहे त्यांनी. तर हे असे ऑफिसेस आम्ही बघायला इथं आलो होतो पुण्यामध्ये. मित्रांनो, मी आता उभा आहे 10x10 कंटेनर ऑफिसमध्ये. तुम्हाला दाखवतो आता हे 10x10 ऑफिस कसे आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेबल वगैरे आणि खुर्च्या आपण अशा या ठिकाणी ठेवू शकतो. आणि वरती ड्रॉवर वगैरे दिलेले आहेत त्यांनी. जिथं आपला टेबल येणार आहे ना, आणि तिथंच बॅक साईडला अशी एक खिडकी दिलेली आणि फ्रंटला पण एक खिडकी तुम्ही बघू शकता. आणि दरवाजा वगैरे असा बटन्स वगैरे दिलेले आहेत. वरती एक पंखा दिलेला आहे आणि पीओपी वगैरे केलेली, वरती लाईट्स वगैरे दिलेले. तर 10x10 पण ठीक आहे मित्रांनो. आम्ही आलेलो आहे गाडीमध्ये आणि आता काय झालंय, कंटेनर शेड बघून झालेत आणि आता आमचा घराच्या दिशेने प्रवास चालू आलाय. आता दुपारचे जवळपास 2 वाजले असतील. भूक पण लागलेली आहे. तर बघूया आता जाता आता कुठेतरी थांबेल, जेवेल आणि मग तिथून पुढे घरी जाईल. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मित्रांनो, मी आता आलेलो आहे डोंगरात. ऍक्च्युली काय आलं, पुण्याहून यायला थोडा उशीरच झाला. 4-4:30 वाजले असतील. आणि मग घरी आलो, हातपाय वगैरे धुतले, थोडासा नाश्ता केला आणि आता म्हणलो, दिवसभर गाडीतच बसून होतो, त्यामुळे म्हणलो की आता थोडंसं चालून यावं. तर मी आता आलो होतो केळवडे गावच्याच हद्दीमध्ये असणाऱ्या या डोंगरावरती. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथं करवंदाची जाळी आहे. आणि काय आहे तुम्हाला दाखवतो मी. जर तुम्ही कधी करवंदाचं झाड बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता. करवंदाच्या झाडाला ना मित्रांनो ना असे काटे वगैरे असतात. तिथं काय आहे की सगळीकडे ना आता आहे ना आपल्याला करवंदाची झाडे वगैरे बघायला भेटतात. आता काय, मी हे आहे ना एका रॅन्डम रस्त्याने चाललोय. तर मित्रांनो, गुरं चारायला जी लोक येतात ना, तर त्यांनी केलेली ही पायवाटे. तर आपण ह्या पायवाटेने आता चाललेलो आहे वरती. आता मला पण माहिती नाही मी कुठं चाललोय पण काय आहे की असं रॅन्डमली कुठून तरी जाणं खरंच एक ॲडव्हेंचर असतं. परंतु मित्रांनो, तुम्ही असं ट्राय करू नका, कारण माझं गाव इथून जवळच आहे आणि मी लहानपणापासून या डोंगरात असं फिरत असतो. ज्यावेळेस मी लहान होतो ना, तर माझ्या वडिलांसोबत गुरं चारायला मी या डोंगरात यायचो. म्हणजे लहानपणापासूनची सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाहीये. आणि आता संध्याकाळची पण वेळ झाली आणि मी एकटाच आलोय मित्रांनो. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता मी एकटाच आहे, आजूबाजूला कुणीच नाहीये. म्हणजे मी एकटाच आलेलो आहे असंच ॲडव्हेंचर म्हणून. म्हणलो चला आता जावं डोंगरात आणि थोडंसं चालून यावं. आता चाललेलो आहे मी, थोडासा व्यायाम पण होतोय मला. आता थोडी धाप पण लागली. कारण काय होतं मित्रांनो की मी नेहमी असं येत नसतोय चालायला वगैरे किंवा ट्रेकिंगला. तर आपलं कधीतरी वेळ मिळाला की यायचं. तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणावर आहे ना मित्रांनो, माझं गाव दिसते, तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट. तर मित्रांनो, हे जे समोर दिसते ना, तर हे केळवडे गाव आहे. आणि हा जो रस्ता आहे ना असा सरळ, तो गावामध्ये गेलाय. आता आमचं गाव क्रॉस करून तुम्ही पुढे गेला ना, तर पुढे साळवडे आहे आणि साळवड्यामधून पुढे गिरिराज हिल रिसॉर्ट आहे. आता बऱ्याच दिवसातून अशा अनोळखी रस्त्याने, तर आता बरेच वर्ष आलं इथं आलो नाही, त्यामुळे अनोळखी बोललं तरी काय हरकत नाही असं रॅन्डम रस्त्याने. आणि आता काय होतं, थोडंसं मी म्हणजे बऱ्याच पुढं आता चालत आलोय आणि
मला आता असं वाटतंय की आता आपण परत गेलं पाहिजे, तर काय कोणच नाहीये इथं आणि फक्त आपणच एकटंच चालत चाललं, कोणच नाहीये. मला दाखवतो मी पुढं पूर्ण आहे ना तर घंडात झाडी वगैरे चालू झाली. असंच आपण पुढे गेलो ना तर करवंदाच्या वगैरे जाळ आहेत आणि झाडं वगैरे आता चालू झाले इथं. म्हणजे जे आपण बोलतो ना ऍक्च्युअल डोंगर किंवा जंगल टाईप जे असतं ना तर ते चालू आले मित्रांनो. आता इथं पुढं आपण जसं जाणार ना तुम्ही बघू शकता की पूर्ण झाडं वगैरे आहेत आता. तर खालच्या बाजूनी सागवण वगैरे चालू होते आणि बाकीची पण डोंगरातली झाडं आहेत मित्रांनो इथं. तर मला नाही वाटत की आता आपण पुढं गेलं पाहिजे, कारण काय आता की संध्याकाळची वेळ झाली आणि म्हणजे आता रात्र होईल, त्यामुळे आता आपण आहे ना घराच्या दिशेने गेलेलं बरं. तर चला मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू करूया. मित्रांनो मी आता चाललेलो आहे परत. ज्या रस्त्याने आपण वरती आलो ना तर त्याच रस्त्याच्या दिशेने मी आता खाली उतरतो. आणि इथं काय आहे की एक म्हणजे आपण काय बोलतो की एक घाट सेक्शन टाईप रस्ता इथे तयार झालाय. मला दाखवतो. आता ह्याच रस्त्याने आपण खाली उतरून जाणार आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा हे काय आले. आता मी खाली उतरतोय म्हणजे एक दरी बोलू शकतो आपण, छोटीशी दरी. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता की म्हणजे जी जमिनीची लेवल आहे ना ती वरती आहे, माझ्या डोक्याच्या वरती. आणि इकडे तर बघा मित्रांनो म्हणजे इथं जो दगड आहे ना तो पण माझ्या डोक्याच्या लेवलच्या वरती आहे. म्हणजे एकदम दरी टाईप इथं रस्ता तयार झाला आहे का नाही मित्रांनो. ऍडव्हेंचरस रस्ता आहे मित्रांनो. मी आता चाललेलो आहे पुढंच आणि ही दरी ऍडव्हेंचर रस्ता आता इथं संपलेला आहे. आणि अचूक वाटेनं मित्रांनो मी आता खाली उतरतोय. बघू शकता ह्याच वाटेने आपण वरती गेलो होतो आणि फायनली मी आलेलो आता मेन रोडला. तर आता मित्रांनो काय आले, केळवडे पाट्यावर मी माझी गाडी लावली आणि ती गाडी घेईल मी आता आणि घरी जाईल. कारण काय आता की 7, 7:15 वाजता आहे ना गार्गीचा धार काढण्याचा टायमिंग होतो. त्याच्यानंतर धार झाली की मग आंबवण वगैरे दाखवणे, चारा वगैरे नाही का टाकणं, ही कामं मित्रांनो आहे ना चालू असतात. चला तर मग मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि काय झालं की म्हणजे मी झोपायच्याच तयारीत होतो. वॅसलीन वगैरे लावले चेहऱ्याला, त्यामुळे चेहरा तेलकट दिसतो कारण खूप थंडी आहे इथं. आणि झोपायच्या तयारीत होतो आणि अचानक लक्षात आलं की अरे आपण व्हिडिओचा एंड तर शूटच नाही गेला. तर म्हणलो चला थोडंसं बाहेर यावं आणि आपला जो एंड आहे तो शूट करावा. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.